हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्लॉग. आता आम्ही चाललोय खडकवासला पानशेतला पावसात. पावसाळ्याच्या एन्जॉयमेंट साठी चाललोय सर्व मित्र मित्र. चला. आता काय झालंय, सगळे मित्र जमलेलो आणि अचानक म्हणलं चला जाऊ आज कुठतरी फिराय. आज विकेंड, संडे. मित्र म्हणजे जाऊ सिंहगडला. आणि जॉबवरचे ह्याच्यावरचे मित्र आले होते त्याच्यामुळे. पण नंतर डोक्यात आलं की सिंहगडला संडेमुळे खूप गर्दी असेल, त्याच्यामुळे मग आम्ही प्लॅन कॅन्सल करून आता पानशेत आणि खडकवासला हे पाहायचं ठरवलंय. आता तरी आम्ही सध्याला निघालोय आता खडकवासल्याला. तरी खडकवासल्याला जाऊन आम्ही बघू तिथं नियोजन कसं आहे आणि वातावरण कसं आहे. तिथं खूप गर्दी असेल तर आम्ही तिथून लगेच निघणार पानशेतला. त्यातला आमचा एक व्यक्ती होतोय, त्यांना घरच्यांकडून सारखंच फोन येतात तो घरी गावा येतोय, त्याच्यामुळे आम्हाला माघारी लवकर येते. घरी लवकर नाही आलं तर त्याच्या घरच्या लोकांना अवघड होतो. तरी आम्ही चाललोय, पण आम्ही जाताना पनवती लागणार नाही असं होणार नाही. पुण्यात संडे असल्यामुळे फुल ट्रॅफिक चालू आहे. तरी आम्ही पार करत खडकवासल्या लवकरच पोहोचू. तिथे आम्ही तुम्हाला अपडेट केली. हे रस्त्याच्या दोन्ही साईडचे कमी गाड्या बघू शकतो. काय ती झाडं आम्ही, काय ते पाऊस, काय ते वातावरण, एकच नंबर. ट्रॅफिक होत ते पार करून आता आम्ही मोकळ्या रस्त्याने लागला आहे. आता हा मोकळा रस्ता आम्हाला किती नशिबात आहे आणि किती लांबपर्यंत आहे ते बघू आपण. जर आमचं नशीब चांगलं असेल तर आम्हाला रस्ता असाच जावेल. तशी आमचे पहिल्यापासून तशी पण नाही. आम्ही निघलो त्या क्षणाला आम्हाला पाऊस चालू झाला, त्यामुळे आम्हाला अर्धा तास आमचा वाया गेला. आता इथून आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. त्या साईडच्या गाडीवर आता निघालो. हे पण गाडी आता कुठेतरी नाही जात आहे. काहीतरी लावलेले आहे त्यांच्या मुलींच्या, खूप चांगले त्याचं आहे. पोलीस चला, रस्ता खूपच मोकळा झालेला आहे. तरी आता आपल्याला कुशल गाडी चालवत आहे. ट्रॅफिक मधनं बाहेर पडलंय, मोकळ्या रस्त्यात लागलंय. रस्ता असंच राहावा ही इच्छा, आणि पाऊस न यावी ही पण एक इच्छा. चला तर. नाही, पाऊस नाही यावी असं नाही, थोडा पाऊस पाहिजे, त्याशिवाय वातावरणाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे थोडा पाऊस पाहिजे, पण थोडाच पाहिजे. तो फक्त रेनकोटच फिरवू शकतो, आम्हाला नाही फिरवू शकत एवढा पाऊस पाहिजे. तरी आमच्या माणसाला रस्ता मोकळा गावल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावला नाही. त्यांनी गाडी इतकी पळवली की आमचे जे बाकीचे साथीदार होते ते आमचे बाकीचे साथीदार आम्हाला रस्त्याला कुठेच दिसत नाही. तरी आता आम्ही आमच्या गाडीचा तो कमी केलेला आहे. व आता ते साथीदार येण्याची वाट बघत आहे. तरी तुम्ही बघू शकता एवढ्या पावसात तिथं खुर्च्या लावलेल्या आहेत ते विकण्यासाठी. बघू शकता. आता आमचं 526 किलोमीटर व सिंहगड केला 17 किलोमीटर. ओके सर, चला. त्या साहेबांनी आम्हाला इकडे जर असं दाखवलं, आम्हाला इकडून जायला लावली. पण आम्ही आता ह्या रस्त्याने चाललो आहे. हा रस्ता आम्हाला थोडा लांब पडतो, तरी पण आम्ही ह्या रस्त्याने जाणार. कारण त्या साहेबांनी सांगितलं आम्हाला, जर आम्ही त्यांचं ऐकलं नसतं त्यांनी आमच्या 500 रुपयाचा फाईन मारला असता. जर फाईन नसता दिला तर मग आम्हाला जाऊन दिलं नसतं. त्यामुळे आम्हाला ह्या रस्त्याने जावं असतं. आम्ही रॉंग वेने घुसल्यामुळे आता आम्ही ह्या गाडीला आले का धडकलो असतो तरी आम्ही वाचलेलो आहे. ते काका काकू आमच्याकडे खूप रागाने बघत होते. आता पुढे बघू, त्यांनी जर थांबवलं तर आम्हाला शिव्या खावं लागतील. चला, पोलीस मामांच्या सांगण्यावरून आम्ही ह्या रस्त्याने आलो, पण आम्हाला असे एकदम चला कसली जोरात केले. पण हे पुढे जाऊन अडकणार आहे, कारण की पुढे जाऊन खूप ट्रॅफिक आहे. त्या पोलीस मामांच्या सांगण्यावरून आम्ही आलो, पण आता खूप हे बघा वाटावं. हा बघा तो डोंगर, आता हा बघा तो घाट. आम्ही घाटाला सुरुवात केलेली आहे. तरी आम्हाला एक गाडी पहिल्यांदा आडवी आलेली आहे. चला बस करून आता पुढे निघालेलं आहे. हे काका अजून आम्हाला काही म्हणलेलं नाही. बघू पुढे जाऊन त्यांनी जर अडवलं. हो, ते काका आमच्या गाडीकडून पाणी बोलवत सांगा घ्या. पण आम्ही काही बोलू शकत नाही, कारण की ते आमच्या ऑलरेडी रागावलेले आहे. तर आम्ही काही बोललं तर ते आम्हाला मारून घेतली. गाडीचा प्रॉब्लेम काय झालाय, ब्रेक लागत नाही, आणि लागला तर गुंतून राहतोय. ट्रॅफिक पोलीस आहेत. हे बघा इथं दोन, इथं येतो लवकर येत आम्ही. चला तिथं हो न, इथे एक गाडी, तिथे एक गाडी. चला ओके मामा, जातो. चला हे बघा हे गाडी घेतो ते सगळे पिकनिक स्पॉट बघून माघारी चाललेले आहे. व आम्ही ते माघारी चालल्याच्या नंतर ना आम्ही इकडे परत उलट चाललेलो आहे. म्हणजे बघा आमचं नियोजन किती वाजता झालं असेल, आम्ही किती लेट चाललो असते. हे का एकच एका गाडीत चाललो ते पण जी वेगणार.
ती वेगळी. दोन बहीण भाऊ छोटेसे व बारीकशे कसे सनरूफ मधून बाहेर आले व ते ओला ती ओला हेच करतो ही ती ओला त्याच्या सणासाठी आम्ही इतक्या लांब आलो तो व्ह्यू पाहण्यासाठी तिथे बरीच काही माणसं आहेत. त्या माणसांनी इतकी गर्दी केलेली आहे. तो हा असं व्ह्यू दिसतोय हे ते खडक असल्यावरून आपले एकमेव अशा प्रकारे आमचा खडक असला कॅम्प बघून झाला आहे व तिथली आम्ही गर्दी पण बघितली. त्या गर्दीच्या अभावी आम्हाला इथं थांबण्यात काय तथ्य वाटले नाही त्याच्यामुळे आता आम्ही पानशेतला चाललो आहे थेट पानशेतला. आता चाललोय आम्ही असंच आपली एरिया दिसतोय खडक वाजता डॅमचा आम्ही सरळ आता पानशेतला चाललोय. खडक वाजता खूपच गर्दी होती आणि एवढ्या बघण्यासारखं पण काय नव्हतं तिथे. आम्ही चाललोय पानशेतला प्रवास रस्ता तर आम्हाला शंभर गावलेला आहे मोकळा. चला आता मला चला आता चाललेलं आहे त्यामध्ये टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे कॉलेज लागलेलं आहे. हे खूप मोठं कॉलेज आहे आणि आम्ही त्यापासून चाललेलो आहे थेट पानशेत. चला जाऊया. आमची गाडी काय ब्रेक चालता आहे ना आम्हाला जाऊ जसं आहे तसं जाऊ. एक दिवस नक्कीच आपल्याकडे पण चांगली सुपर बाईक असणार नाहीतर ऍडव्हेंचरस बाईक असणार त्यावर आपण ट्रॅव्हल करूयात त्याच गाडीवर. आता चाललोय आम्ही पानशेतच्या दिशेने. पानशेत आता ही फक्त 17 किलोमीटर राहिलेला आहे. पण आता आहे डायरेक्ट घाट वन मध्ये जळणवाडी. चला आज जाऊयात. आमचा लॉग आवडला आमचा लॉग आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन टिक करा. अशा प्रकारे आमचा हा पहिला ब्लॉग असल्यामुळे आमचे जे सॉरी आमचे मला माहित नसल्या करणारे आमचा हा दुसरा ब्लॉग असल्यामुळे तरी आमची डेली प्रॅक्टिस नसल्यामुळे आमचे जे शब्द बोर्ड होते त्याला तुम्ही थोडे सपोर्ट घ्यावे व आम्हाला असं सपोर्ट करणार. व एक दिवस येताना आपल्यापाशी सगळं ड्रोन, स्पोर्ट बाईक, ऍडव्हेंचर बाईक नाही तर गिम्बल, कॅमेरा सगळं असून आपल्याला एक दिवस आपण सगळं घेऊन येऊ. मग आपण ब्लॉगिंग करू. आहे रस्त्यात आम्ही सगळेजण इथे थांबलेला आहे. मोठ्या स्पॉट दाखवतो. स्पॉट म्हणजे आहे लहानसा धबधबा तुम्ही पाहू शकता.
आता आम्ही धरणाच्या बॅकवॉटर पाशी आहोत आणि ह्या चिखलातनं जाताना चला अशा तऱ्हेने आमचा पहिला गडी गारद तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललोय धबधब्याकडे. इथून पाचशे पुढे जाताना इथून समोर आता धबधबा सरळ वरती आणि आता चाललेला आहे. व्ह्यू पाहू शकता जंगलामधून आणि सरपंचांनी काय ते डोंगर पाहू शकता. पावसामुळे खूप हिरवेगार चिखल झालेला आहे. जंगल हिरवेगार झालेलं आहे. चला जाऊयात. कचरा धबधब्याच्या ठिकाणी आलेला आहे. धबधब्याचा व्ह्यू पाहू. तिकडचा जवळून पाचशे तर पाहिलं आणि आता चालतंय रूम वरती. चला बाय बाय भेटू पुढच्या लॉक मध्ये. चला.